नमस्कार मंडळी, शुभ सकाळ मंडळी. आज चालू आहे माचावरती, खूप वरती येतो आणि तिथं महादेवाचं मंदिर आहे. तर आपण जाऊ बघायला. माझ्याबरोबर भाऊजी आहेत. का हो असलं काय? चला वरती. होय होय होय. तर मी जाणार आहे तेव्हा का तिकडे त्या डोंगरावर जायचं आपल्याला. हो का, नायरीच्या त्या डोंगरावर जायचं आहे. तिथे महादेवाचं मंदिर आहे. तर जर जाऊया आपण. पुढे भाऊजी आहेत, ते जात आहेत आणि मी जातो आहे. मला पण माहिती नाही आहे, पण बघत बघत विचारत जाऊ कसं जायचं आहे ते. आता वाजले 10:30 आणि मग बघूया किती वाजता पोहोचतोय ते. आम्हाला लवकर जायला लागेल कारण आम्ही जरा लेट निघालो आहे. लवकर जाऊन मग लवकर यायला लागेल कारण संध्याकाळचा मग पाऊस चालू होतो लवकर. तर चला, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर अशीच राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू. हे बघा, डोहात पूर आंघोळ करतायत खाली. बोलली त्याला डुबू दे. असं हे गावचं वातावरण आहे इकडे. सुंदर असं निसर्ग प्रसन्न वातावरण. इकडे बघा कसे ढग अडकलेत सह्याद्रीला. आणि इकडे उकळते झाले, दाढीसुद्धा वरती आलेत. काय काय बेर चालले. आमच्याकडे जे नांगरण्यासाठी आले होते रेडे, त्यांचेच रेडे आहेत ते. काय बेर चालले? होय काय, जातो जरा वरती. वरती जातोय, मंदिर आहे ना वरती माचावर, तिकडे चाललोय. होय, हात धरतोय काय? एवढे झाडे आलेत. आता लावणीला थोड्याच दिवसात सुरुवात होईल. इकडून रस्ता आहे आपला शॉर्टकट वरती जाण्यासाठी. तो डायरेक्ट वरती रस्त्याला मिळतो. वरती जो यांच्या वाडीत रस्ता गेला आहे तो. आपण तसं न जाता, कारण थोडा अडचणीचा आहे, ताई वगैरे बोलले, तर आपण जाणार आहोत असं थोडासा वळसमून जाणार आहोत वरच्या साईडला. थोडासा वेळ लागेल पण सुरक्षितरित्या जाऊ, कारण मलासुद्धा वाट माहिती नाही. थोडा उन्हाळा असेल तर वाट समजते, म्हणजे थोडं झाडं वगैरे सुकलेली असतात त्याच्यामुळे गवत वगैरे नसतं एवढं, तर समजले असते. पण आता काय समजणार. तर रस्त्याने चाललो आहे इकडच्या. तर इथे बघूया पुलाचं काम कुठपर्यंत आलं आहे. तो रस्ता वाहून गेला होता, बांध गेला होता वाहून, तर त्याचं काम चाललं आहे इकडे.
हे बघा काम. तर आता आपण नायरी गावातून जातो. हा आपल्याला सरळ रस्ता पकडायचा आहे. इकडे 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 या साईडला. ही नायरीची ग्रामपंचायत आणि केंद्र आरोग्यवर्धिनी उपकेंद्र आणि यांची इकडे ग्रामपंचायत आहे. तर असं मग चढत चढत जायचं आपल्याला. थोडं चढ आहे इकडे. आता तसंच वरती चढत जायचं आहे. तर साईडला डोंगर आहे तिकडे. असेच रस्त्याने ही बघा नायरी बौद्धवाडीतली घरं. नायरीतून बघा तिवरे गाव कसा दिसतो. नायरी बौद्धवाडीची घरं आणि हा विहार आहे त्यांचा. सारनाथ बुद्ध विहार. पुढे सुद्धा घर आहे, ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. हे असे हे आहेत ना, खाचा आहेत ना, त्यांना 7 कुवाऱ्या बोलतात. 7 कुवाऱ्या असं त्यांना नाव दिलेलं आहे. हे बघा, हे आमचं तिवरे गाव. हे मंदिर आहे खाली. आपण तिथून आलो ना मंदिराच्या इथून. कुठलं हे? हां, हे खाली खाली समोर. हे सगळे ढग अडकले तर यायला मध्ये सह्याद्रीला. एवढं इथे लिहिलं आहे नायरी मराठवाडीकडे. हा रस्ता आहे, इथून फाटा फुटतो त्या साईडला जाते. आपल्याला जायचं आहे माचावरती, वरच्या साईडला.
एवढं थोडंसं चालू तर एवढा घाम आला अजून खूप वरती चढत जायचं आहे. जवळजवळ 1.5 तासाची रनिंग आहे वाटतं. इकडे यांची शाळा आहे, मग मराठवाड्यातली शाळा. हे आपल्याकडची घरं दिसतात इकडे मराठवाड्यात. तर मित्रांनो 10:15 निघालो, 11 वाजता आलो आहे वरती. खूप चढायला होतं, म्हणजे चढ आहे त्याच्यामुळे दमायला होतं. मग सपाट मार्ग असेल तर काय वाटत नाही. तर आता इथं बसलो आहे. ते बघू शकता पाठीमागे माझ्या इथे जंगलतोड केलेली आहे, कारण इथं नाचणी पेरायची आहे. पेरली असेल त्यांनी नाचणी. हा एवढा मोठा परिसर आहे आणि रस्त्याच्या बाजूलाच आहे. तर मागील 2 वर्ष आमच्याकडे पण केली होती आमच्या तिवरे गावामध्ये. तर त्यांनी यंदा नाही केले. बघूया पुढच्या वर्षी केली तर तुम्हाला दाखवेन तो व्हिडिओ, नाचणी कशी पेरतात काय वगैरे. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आहेच नाचणीचा व्हिडिओ, नाचणी कशी पेरतात ते, तर तुम्ही जाऊन पहा. तर चला थोड्या वेळ बसलो आणि आता जातो वरती. बघूया अजून किती वर आहे ते, कारण मी पण फर्स्ट टाईमच जातो आहे. तर ती बघा तिकडेतली घरं दिसतात, सॉरी. तर चला आपल्याला असं तुम्हाला दिसत असेल चढत जायचं आहे वरती. आम्ही कदाचित वरपर्यंत पोचू, तसं माडरान आहे वरती बोलतात. ते बघूया. आता 1 तास झाला आहे, अजून किती वेळ लागतो तो पाहतो. हा असा उतार आहे आणि मग परत तसं चढ आहे वाटतं तिकडे. हालत खूप खराब होते आमच्या दोघांची, हालत खूप खराब झाले. एवढं ऊन नाही पण सावली आहे, तरी पण एवढा घाम सुटला. आता सगळे टी शर्ट भिजले. अरे बापरे, जंगलात हालत की चालण्याचीच एक मजा असते. बरं थोडा त्रास होतो, पण बघत जातो आपण कुठल्याही गोष्टी. रस्ता आहे चांगला, पण गाडी वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे मग आम्ही चालतच निघालो. इकडे रस्ता चांगला आहे, नदी खराब होता. तर मित्रांनो हे समोर घरं दिसतात ती कुणबीवाडीतली घरं आहेत आणि त्याच्यावरती मोकळ्या जागा दिसते. खूप मोठी जागा आहे तिथे वरती आणि त्याच्यावर सगळी झाडं आहेत उंच. तो मधलाच पट्टा फक्त खाली आहे आणि कुणबीवाडीच्या खालीच आमची घरं आहेत या साईडला. इकडे इथून नायरीतून तिवऱ्याची घरं दिसतात आणि हे जे पर्वत डोंगर दिसतात अशा खाचा त्यांना 7 कुवाऱ्या बोलतात. तर चला अजून आम्हाला चढत जायचं आहे. वरून तुम्हाला अजून कसं स्पष्ट दिसतं ते दाखवतो. हा बघा चढ आहे अजून मोठा. तर आता परत दमून बसलो आम्ही. खूप चढ आहे इकडे चढायचा. आता बघूया, ते एक भाऊ येतात त्यांना विचारतो किती वेळ लागेल अजून वरती. मंदिर आहे बघा, मंदिर आहे ना, मंदिर महादेवाचं मंदिर. किती वेळ लागेल अजून जायला? हा अर्धा तास लागेल अजून. ओके, ह्या साईडला का इकडे? हा रस्ता आमच्या घरावनी त्याला पुढे अगदी महादेवाच्या जवळ. होय काय, तिथपर्यंत गेलं जातो ना? समोर इथं गेलं
ते घरामध्ये आहेत आमचे ना, हा हा त्या रस्त्याने अगदी गेलं पुढे घर आहेत. होय काय तुमची घरं मध्ये लागतात होय, आमची घरामध्ये आणि गंगेचं घर पुढे. पुढं होय काय ते रस्ता अगदी हा रस्ता देवळात झाला. असं आहे जाऊ पाऊस नाही ते. हा जातो आता दमत दमत आलो चढ आहे ना आल्याला कुठून आम्ही तिवरे पडतो अडीतून होय जावा जावा हो तुमचं नाव काय कुणाला तरी घेऊन जावा गंगे. तुमचं नाव काय बाब्या. बाब्या चालेल गंगे घरातला कोणतरी पोरी आहेत ना, हा 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 ते गेलं घेऊन तिथे ते. एवढाच रस्ता झालाय डांबराचा आणि इकडे कच्चा रस्ता आहे. हा रस्ता कदाचित होणार आहे खडी वगैरे टाकले. तर आता आम्ही नायरीच्या मासावरती आलो आहे. इकडे त्यांची घरं आहेत पण त्या मला मंदिर काही भेटत नाही. बघूया इकडे रस्ता जातो एक त्या रस्त्याला जाऊन बघतो तिकडे आणि तर मग वरती जाऊन विचारतो त्यांना कुठे आहे ते. चला इकडे बघूया. इकडे नाही ना, तिकडे नाही तिकडे त्यांची घरं आहेत ना वरती. तो रस्त्याने जावं बोलतो का? हां हा काय रस्ता तो पण रस्ताच आहे ना. तो त्यांच्या घरी गेला. माझ्याकडे तो रोडच होता बघू देवळाकडे जाणारा. बघूया जाऊन. तर मित्रांनो आम्ही थोडा रस्ता चुकलो पुढे गेलो जरा. तर आता आम्ही इकडे इकडे बघतो इकडून आलो असं त्या साईडला जाऊन बघतो कोण सांगायला विचारायला कोण नाही इकडे. त्याच्यामुळे मग थोडंसं चुकामुक होते. बघू इकडे जाऊन भेटतो का आपल्याला. तरी माचावरची घरं आहेत म्हणजे नायरीचा माच आहे इकडे. वरच्या ठिकाणी असल्यामुळे तर माच बोलतात त्याला. ती इकडची ही घरं आहे. तर आम्ही त्या पुढच्या रस्त्याला गेलो तसं पण इथून मधून रस्ता होता काय. चला बघूया मंदिर कुठं आहे कसं दिसतंय ते. बरं पक्का काय मस्त बांधलेत इकडे.
कोण आहे का घरात? तरी बघा इकडे घर आहेत. आपल्याला जायचं आहे या रस्त्याला. निसर्ग बघा किती सुंदर दिसतो इकडे. सपाट माळरान आहे. आणि आमच्या त्या साईडला तिवरे साईडला पाऊस पडतोय. इकडे ढग गेले सगळे. इथून पडून गेले. इथून मोकळं गेलं आता आणि आता त्या साईडला पडतोय तिकडे. अशी मध्ये मध्ये घरं आहेत त्यांची धनगर समाजाची. ते सुद्धा काही घर आहेत. चला मंडळी फायनली पोहोचलो आम्ही मंदिराजवळ. चला पुढे ते गुळे चला. काय नाही ना. नाही बघा म्हशी आहे इथे उभ्या. परिसर बघा कसा घनदाट आहे. खूप आहे. श्री महादेव देवस्थान क्षेत्र नायरी. हे बघा कसे दगड आहेत. मोठे मोठे दगड आहेत. इकडे माचावरच्या म्हशी आहेत ह्या. लाईटची वगैरे सोय केली इकडे. आणि आवाज वेगळा आला ना. तर मित्रांनो खूप वर्षांची इच्छा होती की आपण हे नायरी समाज कसा आहे तो बघू आणि वरती महादेवाच्या मंदिर आहे ते सुद्धा बघायचं एक योग जुळून आला. आणि भाऊजी पण आले होते. तर बोललो बघूया जाऊन. मला पण माहीत नव्हतं, त्या कुणालाच माहीत नव्हतं. तर मी विचारत आलो. तिथं नक्कीच आहेत. तर आम्ही विचारत आलो. थोडा रस्ता चुकलो पण बरोबर आलो इकडे. तर या ब्लॉगमध्ये एवढं दाखवायचा प्रयत्न होता थोडा. म्हणजे आम्ही गाडीने आलो असतो पण गाडी नव्हती आणि चालत येण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे.
आजूबाजूचा परिसर बघू शकता किती मोठी जंगल आहे वरती या साईडला. सगळं जंगलाचाच भाग आहे इकडे. तर चला खाली जातो आता, परतीच्या प्रवासाला लागतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा. तसेच माझे इतर ब्लॉगसुद्धा पहा. भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय बाय.